पोस्टपार्टम हेअरफॉल हा खूप जणांना पडलेला प्रश्न असतो. बरेच जण मेसेज करत असतात, विचारत असतात की आम्हाला पोस्टपार्टम हेअरफॉल आहे, काय करू. मुळात हे का होतं पहिले हे लक्षात घ्या. यामधले सगळ्यात महत्वाचे 4 फॅक्टर्स म्हणजे तुमचा हॉर्मोनल शिफ्ट. यामध्ये तुमचे इस्ट्रोजन लेवल्स हाय आणि लो यातनं गेलेले असतात. त्यामुळे तुमच्या बॉडीला ती मेकॅनिझम कोपअप करायला वेळ लागत असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बॉडीला रेस्ट देणं हे फार गरजेचं आहे. आणि आयुर्वेदात यासाठी सुतिका परिचर्या जी 40 दिवसांची असते ती फॉलो करणं खूप गरजेचे आहे. नेक्स्ट म्हणजे स्ट्रेस. आता स्ट्रेस हा काही सांगून येत नाही. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये असता त्या रिलेटेड काही ना काही असं घडत असतं जेणेकरून तुम्हाला स्ट्रेस साहजिकपणे येत असतो. पण अशा वेळी स्वतःला काम ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. एकदा का बाळ झालं की तुम्हाला तुमच्या बाळाची फीडिंग, स्लीपलेस नाईट्स याच्या अंडर जावं लागतं. आणि झोप कमी असली की नॅचरली तुमचे कॉर्टिसॉल लेवल्स हाय होतात आणि तुमचे केस टिलोजन फेज मध्ये जातात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे तुमचे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. तुमची बॉडी एवढ्या मोठ्या परिवर्तनातून गेलेली असते की त्याला परत रिसेट होण्यासाठी थोडा वेळ लागणार असतो. त्यामुळे तुमचे जे पण न्यूट्रिशनल लॅक्स आहेत ते भरून काढण्यावरती तुम्ही जास्त जोर दिला पाहिजे. आणि स्टील हे सगळं करून पण तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी असं वाटत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.